Morning, dear students. Today we are going to learn subject science lesson 10 force and types of force. Observe and discuss. बघा पहिला फोटो. Will a boat move ahead unless pushed with the help of an oar? ओअरच्या मदतीने जर आपण बोटला पुश नाही केलं तर ती बोट पाण्यात पुढे जाईल का? सेकंड पिक्चर पहा. Who exerts force to move a bullock cart forward? बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतो? थर्ड पिक्चर पहा. What makes the ball move during a game of football? How does its direction change? फुटबॉल खेळत असताना बॉल कशामुळे गतिमान होतो? त्याची डायरेक्शन कशी चेंज होते? फोर्थ पिक्चर पहा. Will the wheel go forward if it is not pushed with a stick? काठीने न ढकलता चाक पुढे जाईल का? When we kick the football coming in our direction towards the goal, we apply force. In day-to-day life, we do many actions such as lifting, pulling, riding a bicycle and stopping it at times, pushing a load, squeezing or blending something and driving vehicles. It is necessary to apply force for doing all these actions. Force is applied to an object to pull it or push it in any manner. म्हणजे आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्याला गोलाच्या दिशेने पायाने ढकलतो, म्हणजेच फोर्स लावतो. दैनंदिन जीवनात आपण उचलणे, ओढणे, सायकल चालवणे व वेळप्रसंगी ती थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे, वाकवणे, गाडी चालवणे अशा अनेक क्रिया करतो. त्या करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास फोर्स असं म्हणतात. नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट. फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर टू स्टॉप इट. म्हणजे कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. वस्तू हलविण्यासाठी फोर्सची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी फोर्सचा होतो. कॅन यू टेल व्हॉट हॅपन्स व्हेन यू होल्ड द टू एंड्स ऑफ अ स्प्रिंग अँड पुल देम अपार्ट? एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली की काय दिसेल? द शेप ऑफ द स्प्रिंग चेंजेस. स्प्रिंगचा शेप चेंज होतो. What happens when a blacksmith hammers a red hot piece of iron? लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होते? त्या वस्तूचा शेप चेंज होतो. म्हणजेच फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप अँड ऑब्जेक्ट. म्हणजेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी फोर्सची आवश्यकता असते. आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ फोर्स. त्यातला पहिला टाईप आहे मस्क्युलर फोर्स. इन ऑल द ॲक्शन्स शोन इन द पिक्चर द मुवमेंट्स टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ द बोन्स अँड मसल्स इन द बॉडी. म्हणजे आपण स्टार्टिंगला काही पिक्चर्स पाहिले, जसे की बैलगाडी, बोट, फुटबॉल खेळणारा मुलगा, या सगळ्या क्रियांमध्ये शरीरातील बोन्स व मसल्सच्या साहाय्याने हालचाली घडून येतात. द पर्सन इन द पिक्चर अलॉंग साईड इज लिफ्टिंग द वेट बाय युझिंग मस्क्युलर फोर्स. म्हणजे तसेच साईडच्या डायग्राममध्ये वजन उचलणारी व्यक्ती मस्क्युलर फोर्सचा वापर करून वजन उचलते. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. मसल्सच्या साहाय्याने लावलेल्या फोर्सला मस्क्युलर फोर्स असे म्हणतात. आता दुसरा टाईप, मेकॅनिकल फोर्स. वी यूज डिफरंट मशीन्स फॉर डुईंग मेनी टास्क. मस्क्युलर फोर्स इज यूज फॉर रनिंग सम मशीन्स. सम मशीन्स आर रन बाय युझिंग इलेक्ट्रिसिटी ऑर फ्युएल. म्हणजे आपण अनेक कामे करण्यासाठी वेगवेगळ्या मशीन्सचा वापर करतो. काही मशीन्स चालवण्यासाठी मस्क्युलर फोर्सचा वापर होतो. काही यंत्रे ही विजेच्या अथवा इंधनाचा वापर करून चालवली जातात. अशा मशीन्सला ऑटोमॅटिक मशीन्स असे म्हणतात. बिकॉज अ मेकॅनिकल फोर्स इज यूज हिअर. कारण या ठिकाणी मेकॅनिकल फोर्स वापरला जातो. फॉर एक्झाम्पल सिविंग मशीन, इलेक्ट्रिक पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर एक्सेट्रा. शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन आणि मिक्सर. द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स.
मशीनच्या सहाय्याने लावल्या गेलेल्या फोर्सला मेकॅनिकल फोर्स असं म्हणतात. आता थर्ड टाईप बघू आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. If an object is thrown upward by applying force, it reaches a certain height and comes down again. Why is this so? एखादी वस्तू फोर्स लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते. असे का होते? किंवा why do fruits on trees fall to the ground? झाडावरील फळे जमिनीवर का पडतात? The earth pulls all the objects towards itself. पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते. The force applied by the earth to pull objects towards itself is called gravitational force. म्हणजे पृथ्वी जो फोर्स लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतात. आता बघा खाली, इन द पास्ट. Sir Isaac Newton discovered gravitation in the 17th century. The Earth's gravitational force acts in a direction opposite to that of an object moving upwards. Hence, the speed of that object goes on decreasing till the end it becomes zero. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध सर इसाक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूंच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूंची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते. Then the object start falling down instead of going up any further. While falling, its speed goes on increasing all the time due to gravitational force. मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होत जाते. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोणी लावला? सर इसाक न्यूटन यांनी. आता बघा, लेट्स ट्राय दिस. टेक अ स्मॉल स्टोन अँड अ bucket full of water. Drop the stone into the water from a height of about 20 centimeter. म्हणजे एक लहान दगड आणि बादलीभर पाणी आपण घेतलं. आता बादलीपासून साधारणपणे 20 सेंटीमीटर उंचीवरून तो दगड पाण्यात टाकला. You will hear the sound of the stone dropping in the water. Now drop the same stone into the water from a height of about 100 centimeter. You will hear its sound again. म्हणजे दगड पाण्यात टाकण्याचा आवाज ऐकू येईल. तसंच आता तोच दगड समजा आपण 100 सेंटीमीटर उंचीवरून पाण्यात टाकला तर पुन्हा आपल्याला दगड पाण्यात पडताच आवाज ऐकू येईल. What is the difference in the sounds in the two actions above? What can we conclude from this? वरील दोन कृतीतील आवाजात काय फरक आढळतो? तसेच आपल्याला यावरून काय समजते? जर कमी उंचीवरून तो दगड पाण्यात टाकला तर आपल्याला जास्त आवाज येणार आणि जास्त उंचीवरून तो दगड पाण्यात टाकल्यावर आपल्याला आवाज कमी येणार. आता सेकंड पहा. द ॲक्शन्स ऑफ लिफ्टिंग अ सॅक आर शोन इन द पिक्चर. वन सॅक लुक्स एम्प्टी, द अदर वन इज फुल. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द वे द टू सॅक्स आर लिफ्टेड? पोते उचलण्याच्या क्रिया चित्रात दाखवल्या आहेत. एक पोते लहान आहे तर दुसरे मोठे आहे. दोन्ही पोते उचलताना काय फरक दिसतो? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द एम्प्टी सॅक इज लेस, दॅट इज टू से इट वेट्स लेस. लहान पोत्यावरील ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे, म्हणजेच त्याचे वजन कमी आहे. तसंच द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द बिगर सॅक इज ग्रेटर. इन अदर वर्ड्स द बॅग वेट मोर. तसंच मोठ्या पोत्यावरील ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे, म्हणजेच त्याचे वजन जास्त आहे. म्हणजेच आपल्याला याच्यावरून काय कळलं? ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जास्त वजन उचलण्यासाठी जास्त फोर्स लावावा लागतो. आता बघा नेक्स्ट. डू यू नो टू वेट अन ऑब्जेक्ट इट इज हंग फ्रॉम द हुक ऑफ अ स्प्रिंग बॅलन्स. वस्तूचं वजन करण्यासाठी जी वस्तू आहे ती काट्याच्या हुकाला टांगतात. The suspended object is pulled downwards by the force of gravity. At the same time, the force of the tension in the spring constantly pulls the object upward. म्हणजेच टांगलेली वस्तू पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खाली ओढली जाते. त्याचवेळी स्प्रिंगच्या ताणाचा जो फोर्स आहे तो वस्तूला सतत वर ओढत असतो. The object comes to rest when the tension in the spring and the gravitational force on the object becomes equal. In this position, the scale on the spring balance shows the gravitational force acting on the object, which is the weight of the object.
The gravitational force acting on an object is called the weight of that object. म्हणजेच ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते. या स्थितीत काट्यावरील स्केलवरून ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजतो, म्हणजेच वस्तूचे वजन समजते. वस्तूवरील ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वस्तूचे वजन होय. कळलं इतकं सगळ्यांना? थँक्यू.